नेक्स्ट मॅचच्या दिशेने आपण जाऊयात, जिथे मॅच आपल्याला पाहायला मिळते साविंद्र बनाम वाऱ्याचा पाडा या दोन टीमच्या दरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकला टीम वाऱ्याचा पाडा संघाने प्रथमतः स्वीकारला फिल्डिंग नसून बॅटिंग स्वीकारली आणि इन्व्हाइट केलं साविंद्र टीमला. यस, देऊयात नेक्स्ट मॅचचा मान ऑफ द मॅच, ज्यानं खऱ्या अर्थानं बहारदार खेळ दाखवला आणि ज्यानं अप्रतिम खेळी साकारली आणि टीम गेटाची वाडी संघाला एक दमदार विजय संपादित करून दिला, असा वैभव ठरला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यस, मॅचला जशी सुरुवात होईल तसं करूयात आवाजामध्ये परिवर्तन आणि या ऐकूयात पुन्हा एकदा मॅचसाठी खऱ्या अर्थानं जुन्नर नगरीची पहाडी तोफ आणि जुन्नर नगरीचा मुलूक मैदानी आवाज खऱ्या अर्थानं निखिलजी ठोंबरे सरांना. थँक्यू सो मच. धन्यवाद श्रवण. सर्वांचं सहर्ष स्वागत. स्वर्गीय अनंत गणपत कतोरे स्मृती चषक या क्रीडा स्पर्धेमध्ये पहिलं पर्व या क्रीडा स्पर्धेचे दुसऱ्या दिवसातील पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळेल वाऱ्याचा पाडा आणि त्यांना फाईट करेल साविंद्र. पवन आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. पवन आहेत. पवन गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. स्ट्रायकर इनवर बॅटर योगेश. पहिलाच बॉलर वाटणं फटका चांगला. पहिला टप्पा खात चेंडू सीमा पार. वाऱ्याच्या वेगाने सुरुवात केली वाऱ्याच्या पाड्या टीमने. 4 रन. पहिल्याच बॉलवर योगेश यांच्या पाठमधून चौकार आपण पाहिला. गोलंदाज पवन आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर पवन. फुल टॉच वेस्ट ऑफ हाईट आहे का ते पाहायचंय, परंतु फटका आहे दमदार. पंचांचा इशारा नो बॉल प्लस षटकार. एक बॉल मध्ये 11 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज पवनने. नेक्स्ट बॉल असा फ्री टाइम. योगेश भरपूर चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. पवन बिग हिट. फ्री हिटचा बॉल. चेंडू हवेत. एक सिंगल कॅच ड्रॉप आणि चेंडू सीमा रेषा पार. चौकार.
पार. अजून एक चौकार, 4 रन. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल आता 19 या धावफलकावर. वाऱ्याचा पाडा टीम प्रथम बॅटिंग करत असताना फुलटॉस. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. नो बॉल प्लस चौकार. पंजा. गोलंदाज आता बंद केला जाईल. 2 वेस्ट ऑफ हाईट बीमर त्याने हाताळलेत. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. भरपूर चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बॅटर योगेश यांच्या माध्यमातून. 3 बॉलमध्ये 24 धावा. दीपक आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. पवनच्या जागेवर अधुर षटक. फ्रीचा बॉल. चांगली फलंदाजी राहिली योगेश या खेळाडूची. पहिल्या षटकामध्ये आक्रमण. बॅकफुटला गेले. फटका इथे चांगला. फ्रीचा बॉल. क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. या बॉलवर एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, पोहोचेल ते आता 23. वैयक्तिक योगेश 23 वर खेळतो आणि 25 संघाची धावसंख्या. 25. जबरदस्त फलंदाजी वाऱ्याचा पाडा टीम. संदीप आलेत आता स्ट्रायकर इनवर. इथे टाकलेला बॉल. चेंडू हवेत. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक करतील पाठलाग. 2 धावा. या बॉलवर संघाची धावसंख्या 27. 5 षटकांची लढत आहे पहिल्या फेरीतील. हा अंतिम सामना मैदानामध्ये रंगत असताना पाहायला मिळतो. दीपक 27 धावा धावफलकावर जमा तर आपल्याला पाहायला मिळतात. दीपकचा बॉल. गतीमध्ये परिवर्तन. त्याला ओळखलं आणि पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. वाऱ्याचा पडा टीम 33 धावा. मयूर मार्केसर यांच्यासाठी बाबू खाडे यांच्यावरून एक पारितोषिक येतं 1000चं. त्यासाठी तुम्हाला डान्सिंग अंपायरिंग करावी लागेल. मागील पॅम्पलेटवर देखील पाहिलं होतं बाबूच्या आपण डान्सिंग अंपायर. भरपूर चांगली अंपायरिंग मयूर मार्के यांची पाहायला मिळाली. 33 धावा धावफलकावर. स्वर्गीय अनंता गणपत कथोरे स्मृती चषक 2026 आयोजक आहेत मदनदादा कथोरे, अमोलदादा कथोरे आणि संजयदादा दुर्गे यांचं हे जबरदस्त आयोजन. या क्रीडा स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहतायत 7 स्टार लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अजय आलेत आता षटक क्रमांक 2 मध्ये. थोडस फास्ट खेळा. यानंतर देखील अजून भरपूर सामने बाकी आहेत. अजय गोलंदाजी ट्रॅकवर तयार. पहिलाच बॉल सफल झाले. जागा बनवली फटक्यासाठी. रिपीट विकेटला आहे क्षेत्ररक्षक. नाही होत चूक. मोठा धक्का. योगेश येथील माघारी. विकेटचं पतन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष. तेहतीस धावा. अजय
अजयचा हा चेंडू सुंदररित्या जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. व्हेरी गुड बॉलिंग अचूकता आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये. अजय गोलंदाजी ट्रॅकवर तयार. स्ट्रायकर इनवर बॅटर संतोष. बिग हिट, चेंडू हवेत. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी. 2 धावा. (35) बिग हिट, चेंडू हवेत. लॉंग आपला क्षेत्ररक्षक. झेल. अजून एक फलंदाज बाद. विकेट. इथे राखलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे रनआउट. फलंदाज बाद. गोलंदाज तयार. हेमंत. चला वेळ वाचवा टीम साविंद्र. पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा. या षटकामध्ये कमबॅक. गोलंदाज तयार. इथे राखलेला बॉल. बिग हिट, चेंडू हवेत. लॉंग आपला क्षेत्ररक्षक. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का.
4 बाद 36. हेमंत रिव्हर्स, अजून एक विकेट. फलंदाज बाद. 5वा फलंदाज बाद. 36 धावा धावफलकावर. विकेट. बॅटर मैदानाच्या आत करण. नावामध्ये रन. आता धावा बनवाव्या लागतील करणला. गोलंदाज सय्यद ऑन हॅट्रिक आणि ते विकेट हॅट्रिक. फलंदाज बाद. आजच्या दिवसातली तिसरी विकेट हॅट्रिक. गोलंदाजांचा दबदबा राहिला आजच्या दिवसात. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. चांगला बॉल पॅचेज. तिथे इष्टिरक्षण भरपूर चांगलं राहिलं. 6 बाद 36. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर हेमंत. स्ट्रायकर इनवर गणेश. इथे बॅकफुटला गेले. फटका हवेत. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न. 3 धावा येतील या बॉलवर. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 39. टीम वाऱ्याचा पाडा. शापूर तालुका आणि त्यांच्या विरुद्ध भिवंडी. ही देखील पॅटल रंगेल आता मैदानाच्या आत. 6 बाद 39. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. गणेश खेळतात एक बॉल 3. दशरथ शून्यावरती. हेमंतला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. षटक फार निर्णायक राहील. गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. चला वेळ वाचवणं गरजेचं राहील. हेमंत गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. हे षटक फार निर्णायक. इथे कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार आहेत. हेमंत स्लोवर 1. गतीमध्ये परिवर्तन. फुलटॉस बॉल आणि पंचाने बीमर घोषित केला. 1+1 2 धावा. संघाची धावसंख्या वाढेल 41 या धावफलकावर. टीम साविंद्र खराब गोलंदाजी सातत्यानं गोलंदाज करतायत. हेमंतने याच ओव्हरमध्ये विकेट हॅट्रिक देखील संपादित केल्या. परंतु या गोलंदाजाकडून या चुका फार महागड्या ठरतील टीमला. 6 बाद 41 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार आहेत. हेमंत शॉट ऑफ लेंथ. बिग हिट केला. फ्री हिटचा बॉल. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक. एकच धाव. एकच्या जास्त काहीच मिळणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. 3 षटकांचा खेळ समाप्त. थँक्यू. ओव्हर कंप्लीट. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 विकेट. त्यानंतर 3 धावा. 1 डॉट बॉल. त्याच्यानंतर 1 नो बॉल. डॉट नाही का? एक ओके. 1 चेंडू शिल्लक. बेचाळीस धावा. 6 फलंदाज बाद आहेत.
शेवटचा बॉल अजूनही शिल्लक या षटकातील. हेमंत बिग हिट. चेंडू हवेत डाऊन द बॉल फील्ड. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नकार. 2 धावा येतील. षटकाची होईल आता समाप्ती. 44-6 बाद. वाऱ्याचा पाडा. एक दारुण शूर व्यक्तिमत्व या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. 101 ब्रदर्स च्या सर्व अनिकेतजी तुपे आपलंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. अजय आलेत. पहिलाच बॉल फुल टॉस. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. 1 धाव. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात थोडीशी खराब झाली होती साविंद्रा टीमची. भरपूर धावा त्यांनी खर्च केला परंतु तदनंतर कमबॅक भरपूर चांगलं राहिलं. 6 बाद 45. गोलंदाज तयार आहेत. इथे राखलेला बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू राहिला. प्रभावित करणारी गोलंदाजी पहिल्याही षटकामध्ये आपण पाहिली ती अजयची. याही षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत. धावफलकावर धावसंख्या 6 बाद 45 या धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. अजय फुल टॉस. चेंडू हवेत डाऊन दी बॉल फील्डर. टेकन अ व्हेरी गुड कॅच. अजून एक धक्का. .45 लॉस ऑफ 7. अजय गोलंदाजी मार्कवर तयार. रिवर्स. एक टप्पा खात चेंडू सीमा पार. चौकार. संघाच्या धावसंख्या धावफलकावर वाढेल 49. 7 फलंदाज बाद आहेत. गोलंदाजी मार्कवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. अजय या खेळाडूला 3 विकेट त्याने प्राप्त केल्यात. 8 धावा खर्च 10 बॉल मध्ये. डेड बॉल. फुल टॉस आणि फ्लिक. जबरदस्त. एक टप्पा खात चेंडू सीमा पार. चौकार. मंडप डेकोरेटर भाऊ कालेकर आपण कुठे असाल तर संपर्क साधा. मला वाटतं 1 वाजेपासून आतापर्यंत भरपूर वेळ आपण कॉलिंग केलेले भाऊ कालेकर यांना.
एकाच दिवसामध्ये 3 ते 4 इव्हेंट्स ते मॅनेज करत असतात. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकलाय, षटकाची होईल समाप्ती. 4 षटकांचा खेळ समाप्त. 7 बाद 53 वाऱ्याचा पाडा. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर प्रकाश. पहिलाच बॉल पाकफुटला गेले. फटका चांगला सजवलाय. एक धाव, दुसरीचा प्रयत्न, वेग पकडला बॉलने, चेंडू सीमा पार, चौकार. सध्याच्या घडीला 7 बाद 57 या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतात ऍडव्होकेट सचिनजी वागचवडे साहेब. आपलंही सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. एक सिंगल संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ते आता 58 या धावफलकावर. 7 बाद 58 धावा. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचंय. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये. आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे टीम आपण जर उपस्थित असाल तर आयोजक कमिटी संपर्क साधा. प्रकाश. प्रकाशचा बॉल बिग हिट करायचा आहे. चेंडू चांगला आहे. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. व्हेरी गुड बॉलिंग. 7 बाद 58. प्रकाशला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. स्ट्रायकर इनवर चंदन आहेत. यांच्या बॅटमधून 4 बॉल मध्ये 8, दुसऱ्या बाजूला 5 मध्ये 10. दोघांचा स्ट्राईक रेट 200चा आहे. इथे टाकलेला हा चेंडू. एक सिंगल या बॉलवर येताना पाहिला. मेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवर. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 60 या धावफलकावर. 60 ऑन द बोर्ड. काही चेंडू शिल्लक आहेत अजून या षटकातील. साडे धावा धावफलकावर. गोलंदाज तयार. ओ इथे टाकलेला बॉल अडव्या बॅटनं फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा नाहीये प्रयत्न, परंतु इथे झालाय आता 2 धावा. खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 बाद 62. शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या इनिंग मधील. बासष्ट धावा. इथे टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल जी मात्र पाहायला मिळाली. एक धावेल या बॉलवर. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 63. विजयासाठी 64 धावांचं लक्ष टीम साविंद्रा या टीम समोर. चला वाऱ्याचा पाडा संघ क्षेत्ररक्षण लावा. ऍडव्होकेट सचिनजी वागचौडे साहेब यांना विनंती आहे की आपण लगेचच व्यासपीठावर या.
मुख्य पंच आपण पाहतायत धर्मेंद्र वर्मा सर यांना भरपूर अनुभव आहे. कल्याण गाजवल्याने आता मुरबाड मध्ये दाखल झालेत. MCA चे अंपायर MCA पास. दुसऱ्या बाजूला 7 स्टार लाईव्ह इव्हेंट्स सर्वात मयूर मार्के डबल पगार. जाव्या मैदानाच्या आत जिथे 64चा पाठलाग. स्ट्रायकर एनवर रुपेश. सामन्याला सुरुवात. संदीप पहिलाच बॉल फुल टॉस तिथे क्षेत्ररक्षक विकेट. फलंदाज बाद. रुपेश शून्यावरती बाद. दीपक आलेत आता न्यू बॅटर मैदानाच्या आत. पहिलीच विकेट आपल्याला पाहायला मिळाली. संदीप सुरुवात चांगली केली संदीपने. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतायत पहिल्या ओव्हरमध्ये संदीप ज्याने विकेट मिळवली रुपेशची. न्यू बॅटर मैदानामध्ये दीपक. दीपकच्या जोडीला पवन. गोलंदाज तयार. संदीप. संदीपचा बॉल चांगला इथे राहिला दीपक साठी. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. धापलकाचा विचार केला. 0 धावा आहेत साविंद्रा टीम. 64चा पाठलाग मैदानामध्ये करायचं. गोलंदाजी भरपूर चांगली राहिली संदीप या खेळाडूची. वाऱ्याचा पाडा टीम शहापूर तालुक्यातील. इथे टाकलेला बॉल. चेंडू हवे डाऊन दी बॉल फील्ड. अजून एक झटका. दीपक बाद. मैदानाच्या आतमध्ये अजय. चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये संदीपची ज्याने विकेट मिळवल्या 2. कोणत्याही प्रकारची धाव आतापर्यंत खर्च केलेले नाहीये वाऱ्याचा पाडा टीम या संघाने. संदीप. गोलंदाजी ट्रॅकवर तयार. स्ट्रायकर इनवर बॅटर अजय. विकेट करण्याचा प्रयत्न आणि तिथे रनआउटची संधी परंतु खराब क्षेत्ररक्षण. संघाचा अकाउंट ओपन. 1 धाव धावपलकावर. स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील पवन. पवनने गोलंदाजी करत असताना 3 बॉलमध्ये 24 धावा खर्च केलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला आता मॅच जिंकवण्यासाठी त्याला मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. संदीप. संदीपचा बॉल बॅटचेज. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. अजून एक डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये इम्प्रेस करतायत ज्या प्रकारची गोलंदाजी. गोलंदाज तयार आहेत. संदीप. आणि बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. ओ डायरेक्ट धोकादायक ठरू शकले असते. 1 सिंगल. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 2 बाद 2 साविंद्रा टीम. शेवटचे 24 बॉल 62 ची आवश्यकता. डीजे वाघ्या.
2 मध्ये गोलंदाजी मार्कवर करण आलेत. गोलंदाजी करण्यासाठी स्ट्रायकर इनवर पवन आहे. पवनला आता फायदा घ्यावा लागेल. ओ इथे टाकलेला हा चेंडू सर्वात घातक नो बॉल. नो बॉल जो मात्र पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावर 3. फ्री हिटचा बॉल आहे. पवनकडे ती क्षमता आहे. सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये थोडस इंजर्ड आहे, परंतु आपल्या संघासाठी आपल्या गावाच्या नावासाठी मैदानामध्ये उतरला. आज त्याची भूमिका फार महत्वाची राहिली मॅच मध्ये. फ्रीट बिग हिट मोठा फटका खेळलाय. धावा देखील मिळतील आता 6. उत्तुंग षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 9. 2 बाद 9 धावा. वॉट अ शॉट. अप्रतिम फटका. आणि पवनकडे ती क्षमता. साविंद्रा टीमचा मुख्य खेळाडू आहे. त्याच्या पाठमधून सिक्सर. 9 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. इथे राखलेला बॉल वेगात टाकला. वेगावर स्वार होत असताना व्हाईट बॉल. पंचांचा इशारा. संघाची धावसंख्या एका धावेच्या मदतीने वाढेल. लावून पोहोचेल आता 10 ऑन द बोर्ड. 10 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. दुसरं पाटलाक 64चा फुलटॉस. फॉलो थ्रो मध्ये कॉटन बोर्डची संधी होती. चांगले प्रयत्न राहिले करण या गोलंदाजाचे. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. धावफलक स्थिर आहे. 2 बाद 10 धावा. गोलंदाज तयार. इथे बॅटचे विकेट. फलंदाज बाद. विकी शेवाळे यांच्याकडून वाऱ्याच्या पाड्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. इथे राखलेला हा बॉल. तिथे क्षेत्ररक्षण थोडस खराब होताना पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा. लेग बाईचा इशारा आला. पंच धर्मेंद्र वर्मा सरमान फ्रॉम कल्याण. धावफलकावर धावसंख्या वाढेल. लावून पोहोचेल ते आता 12. 3 बाद 12. रघुला आपण पाहतायत आपल्या बैला समवेत घरच्या रस्त्याने जात असताना. इथे अजून एक चांगला चेंडू. व्हेरी गुड बॉलिंग. चांगला बॉल जो मात्र होतो अचूकतेवर ठाम आहे गोलंदाज करण. पहिला बॉल नो बॉल. तदनंतर षटकार. परंतु कमबॅक भरपूर चांगलं राहिलंय करणचं. 3 बाद 12. शेवटचा बॉल. फुलटॉस. आणि आता फुलटॉसला दाखवली सीमारेषा. चौकार येईल का ते पाहायचंय. एकच धाव. संघाची धावसंख्या वाढेल. 3 बाद 13. 2 षटकांचा खेळ समाप्त. शेवटचे 18 बॉल 51ची आवश्यकता. एकावन्न. गोलंदाज तयार. ओ इथे टाकलेला हा चेंडू. पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल. लावून पोहोचेल ते आता 14 या धावफलकावर.
चांगला चेंडू, हेलिकॉप्टर, क्षेत्ररक्षण अतिशय खराब, बाळाच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण, चौकार. तीन बाद 18 धावा. बॅट चेंज, अजून एक फलंदाज बाद. ट्रॅकवर हेमंत ऑन स्ट्राईक, फुल टॉस, बॅक टू बॉलर, चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. इथे बॅट चेंज, अजून एक फलंदाज बाद. गावंडवाडी टीम आपण रिपोर्टिंग करायचंय, विजेता संघाबरोबर लगेच तुमची मॅच होईल. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते, अचूकता सातत्यानं पाहायला मिळते. विकेट, 4 विकेट संदीपने या स्पेल मध्ये घेतलेल्या आहेत, अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. तर 5 वर कंप्लीट करतो का ते पाहायचं आपल्याला. चांगला चेंडू, अजून एक चेंडू डॉट, लास्ट बॉल टू गो. 5 बाद 18 हे समीकरण अचूकता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवत असताना गोलंदाजाचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. इथे टाकलेला बॉल, स्लोवर गतीमध्ये परिवर्तन, क्षेत्ररक्षक येतील बॉलवर, तोपर्यंत 1 धाव. षटकाची होईल समाप्ती. धापलकावर 3 षटकांचा खेळ समाप्त, 19 धावा. 12 बॉल शिल्लक आहेत, 45 ची आवश्यकता. सेकंड राऊंडचा सामना आहे तो 4 षटकांचा, क्वार्टर फायनल 3 षटकांची होईल. याची देखील दोन्ही टीमने नोंद घ्या. 12:45, 12 बॉल शिल्लक आहे, 45 ची आवश्यकता. वेळ जास्त घेऊ नका वाऱ्याचा पाडा टीम, लगेच क्षेत्ररक्षण सेट करा. वेळ भरपूर आपल्याकडे कमी आहे, तो वाचवणं देखील फार गरजेचं राहील. आर्यन स्पोर्ट क्लब टेमरे टीम आपण बरोबर 4:45 वाजता रिपोर्टिंग करायचं. योगेश आता गोलंदाजी ट्रॅकवर तयार. स्ट्रायकर इनवर, बॅटर आयुष. कामगिरी कशी होते ते पाहायचं. 12 बॉल आणि 45 हे समीकरण. पहिलाच बॉल डॉट, पहिला चेंडू निर्धाव. 11 बॉल 45. प्रत्येक बॉलवर आता इथे चौकार खेळायचं. ते येतील का फटके ते पाहायचं आणि कंपल्सरी चेस, त्यामुळे एक षटकार खेळावा लागेल. 11 बॉल 45 हे समीकरण. विकेट, चेंडू हवेत, तिथे एष्टी रक्षक. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच, फलंदाज बाद.
त्याचा पाडा या टीम कडून होताना पाहायला मिळते 6-19 सडसडीमध्ये साविंद्रा टीम. गोलंदाज तयार. चांगला चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. नऊ बॉल 44. अजय ऑन स्ट्राइक. फुल टॉस. एक सिंगल. 8 बॉल 43. अजून एक एकतर्फी लढत होताना पाहायला मिळते. चला गव्हर्नवाडी टीम आपण रिपोर्टिंग करायचं. आठ 43. अजून एक डॉट. लास्ट बॉल टू गो. शेवटचा बॉल. 7 बॉल 43. आणि हा ही चेंडू डॉट. 6 बॉल 43. सहा बॉल 43. आडव्या बॅटनं फटका. तिथे आहे क्षेत्ररक्षक. एक सिंगल. संघाची धावसंख्या 2-2. लॉस ऑफ 6. अजून एक डॉट. 4 बॉल 42. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. अजून एक चांगला बॉल. सिंगल. 3 बॉल 41. 3 बॉल रिक्वायर्ड 41 टू विक्ट्री. गव्हर्नवाडी टीमचा कॅप्टन आलाय का? 3-41. टॉपेज आणि तिथे खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप खराब. चेंडू सीमा पार. चौका. थँक्यू टीचर. थँक्यू. 2-37. बिग हिट. सिक्सर. षटकार. या फटक्यांनी विजयातलं अंतर, पराभवामधलं अंतर कमी होऊ शकतं. शेवट बॉल टू गो. काय सर? आलाय बॉल. लास्ट टू गो. 1 बॉल 31. आणि इथे टाकलेला हा चेंडू व्हाईट बॉल +4. 5 धावा.
इथे बिग हिट आणि विजय प्रस्थापित झालाय टीम वाऱ्याचा पाडा. शहापूर विभागातील संघ हा सामना जिंकतो. अभिनंदन. हार्डलक टीम चाविंद्र. या क्रीडा स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग नोंदवला त्याबद्दल आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने तुमचं मनापासून आभार. टॉस आपण करतो आणि टॉस करण्यासाठी 101 ब्रदर